तर इकडे येवल्यामध्ये झालेल्या नुकसानी संदर्भातला आढावा छगन भुजबळ यांनी घेतलाय। येवल्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। कांदा, मका, सोयाबीनचं पीक वाहून गेलंय। शेतकरी चिंतेत आहेत। त्यामुळे मंत्री छगन भुजबळ हे शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी ते पोहोचले। काही शेतकरी त्यांच्या समोर आसव ढाळत होते। पूर्ण शिवारामध्ये पाणी साहेब, इथून खाली तुम्हाला आता कांद्यामध्ये काही येत गाड्या येतील म्हणून आस्वाद घेतला। पूर्ण शिवारात पाणी साहेब, पूर्ण शिवारामध्ये आपण शिवारापर्यंत आता जाऊ शकत नाही म्हणून ठीक आहे आम्ही गाड्यांच्या हिशोबाने घेतो। ओला दुष्काळ काय जे काही नियम असेल वगैरे आपल्याला शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्यच द्यायचं आहे ना, तर पूर्ण सहाय्य दिलं जाईल ना, काळजी कशाला करताय। आणि त्यांनी तेही सांगितलं आम्ही सगळे नियम बाजूला ठेवतो आहोत। काहीतरी नियम ना 65 मिलीमीटर ताबडतोब एका दिवसात झाला पाहिजे पाऊस वगैरे, हे सगळे नियम जे आहेत बाजूला ठेवण्यात आलेले आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की आणि शेवटी का सगळे मंत्री जे आहेत ते आहेत ना बांधावर, आणि ते स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फिरतात ना काही ठिकाणी, होडीतून जावं लागतं त्यांना, आपण पाहिलेलं आहे। तर हे सगळं हे करताना आज पहिली प्राथमिकता जी आहे ही शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी आहे, आणि त्यासाठी सगळं काही केलं जाईल।